नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. नेपाळमध्ये महाप्रलय, 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक लोक बेपत्ता, 35 पूल वाहून गेल्याची माहिती. नेपाळच्या पुरात सिलेंडर, लाकडं वाहून गेली. वाहून गेलेले सिलेंडर आणि लाकडं वाचवण्यासाठी नागरिकांचे जीव धोक्यात घालून प्रयत्न सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद. सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. नेपाळी लष्कराकडून बचाव कार्य सुरू. बिहारमधील भागलपूरच्या गंगा नदीत मोठी दुर्घटना. 18 मजुरांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. बोटीवरील 6 मजूर बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज गडचिरोली दौऱ्यावर. महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार. विविध विकास कामांचा आढावा घेणार. टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंडेंचीच क्रेज. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकलं मागे. एंगेजमेंट रेटमध्ये मुंडे नंबर 1. सणासुदीसाठी FDAचा विशेष आदेश येणार. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडेंची माहिती. मध्यान्ह भोजनावरही लक्ष. नमुन्यांची चाचणी होणार. 15 डब्यांच्या लोकलसाठी 15 दिवस ब्लॉक. टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार. 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 11 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत 15 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार. वाढत्या शेती खर्चामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची अवस्था बिकट. अहिल्यानगरच्या उमरे येथे बैलजोडी नसताना वडील आणि मुलाला अवजाराला जुंपून केली मशागत. गडचिरोलीच्या लक्का मेढ्याच्या उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा निसर्गप्रेमींचं आकर्षण. जंगलाच्या कुशीतून कोसळणारा शुभ्र पाणी आणि आजूबाजूच्या मनमोहक निसर्ग पर्यटकांना घालतोय भुरळ. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदासाठी झालेल्या चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने 6 जणांना अटक केली असून यात MPSCच्या 3 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान पेपरफुटी प्रकरणामागील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ब्रेकअपमुळे पेपरफुटीचं प्रकरण समोर आलंय. गुन्हे शाखेने केलेल्या आरोपानुसार लोकेश उर्फ गौरव पाटील याला 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेपूर्वी त्याची प्रेयसी ऋतुजाकडून MPSCच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाली होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ऋतुजा चांगल्या गुणांनी पास झाली आणि दोघांमधील नातं संपुष्टात आलं. प्रेयसीला आता सरकारी नोकरी मिळेल आणि ती पुढे निघून जाईल अशी भीती वाटल्यानं गौरव पाटीलने पेपरफुटीबद्दल MPSCकडे तक्रार दाखल केली. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत 7वा क्रमांक पटकावणाऱ्या ऋतुजालाही या प्रकरणी नोटीस बजावली आहे. तिला आधीच पेपर मिळाला होता असा आरोप करण्यात आलाय. गौरव पाटील याने सुरुवातीला पेपरफुटीबद्दलची माहिती MPSCला दिली, मात्र नंतर तो स्वतःच पेपरफुटीत सामील असल्याचं आढळून आलं. या पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. एका बाजूला 20,000 रिक्षा चालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र वाटप करून मराठी भाषेचा अभिमान जपण्याचा संदेश दिला जात असताना याच कार्यक्रमात मंचावर भोजपुरी गाण्यांवर तरुणींचं नृत्य पाहायला मिळालंय. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या रिक्षा चालकांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. पण आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भोजपुरी गाणी आणि भोजपुरी गाण्यांवर नृत्यही सादर केलं गेलंय. यावर आता ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या कांदिवलीत एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडिओ. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वतः आनंद दिघे यांच्या प्रतिमा आणि त्यांच्यावर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय. हा प्रकार आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणार आहे का? अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत असा ट्विट करत अखिल चित्रे यांनी हल्लाबोल केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलाय. येत्या 4 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून साधारण 10 ते 11 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती आणि निवडणूक कार्यालय निश्चित करण्याच्या प्रक्रियेलाही वेग येणार आहे. दरम्यान प्रभारी विभागीय उपनिबंधक दुग्ध यांच्यासमोर आज 410 संस्थांबाबत दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर सुनावणी झाली आहे. या संस्थांना अंतिम मतदार यादीत स्थान
देऊ नये तसेच त्यांची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याची हरकत घेण्यात आली आहे. गोकुळची निवडणूक 60 दिवसांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे आता माघारीसाठीचा कालावधी कमी करून वेळेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न निवडणूक प्रशासनाकडून सुरू आहेत. पुणे सातारा महामार्गावर मध्यरात्री मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याहून साताराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर भोरजवळ मोठा ट्रक पलटी होऊन अपघात झालाय. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलंय. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून मोठी जीवितहानी टळली आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीची आठवण करून देणारा महाप्रलय नेपाळमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. चीनच्या तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात हाहाकार माजलाय. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलाय. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येते. काही ठिकाणी शांत वाहणाऱ्या नद्या काही क्षणातच रौद्र रूप धारण करताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी पूल, रस्ते, वाहने आणि इमारती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाताना दिसत आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आलाय. कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू भगिनींसोबत ठामपणे उभी आहे. नेमकं मोदींनी काय ट्विट केलंय ते पाहूयात. मी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे जीव गमावलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू भगिनींसोबत ठामपणे उभी आहे. भारत नेपाळला सर्व प्रकारची शक्य ती मानवतावादी मदत देण्यासाठी सज्ज आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी आमचे पथक संबंधित यंत्रणांशी जवळून समन्वय साधत आहे, असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय. नेपाळमध्ये महाप्रलय आल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत आवाहन केलंय. नेपाळच्या पूरस्थितीत महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आलंय. नागरिकांसाठी 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. फडणवीसांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी केलेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे त्यांनी नियंत्रण कक्ष 9321587143 आणि राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन नंबर 1070 क्रमांकावर संपर्क साधावा. महाराष्ट्रातील नागरिकांनी अधिकृत ईमेल आणि खालील लिंकवर आपली माहिती अपलोड करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आवाहन केलंय. या सविस्तर बातम्यांनंतर घेऊयात आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. बुलढाणा जिल्ह्यात साखर साठ्यावर निर्बंध, व्यावसायिकांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे शासनाचे आवाहन. यवतमाळमधील बाबुळगावच्या सरुळ येथे दिव्यांग मुलाचा वडिलांकडून खून, मृतकाची आई यांच्या फिर्यादीवरून खुनाच्या गुन्ह्याची नोंद, वडिलांविरोधात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये रागाच्या भरात चक्क अज्ञात व्यक्तीने केला 2 कुत्र्यांचा खून, सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद उरुसला जाणारे जालनाचे 2 तरुण ठार, क्रांती चौक उड्डाण पुलावरून उतरताना ताबा सुटल्याने अपघात, पुढील तपास सुरू. नाशिकच्या बागलाण अवैध दारू विक्री विरोधात आदिवासी महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतीवर महिलांचा धडक मोर्चा, तातडीने दारूबंदी करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या कळवणमध्ये भादवण गावातील बिबट्या जेरबंद, स्थानिकांनी सोडला अखेर सुटकेचा निश्वास. पुण्याच्या अष्टापूरमध्ये 40 टन ऊस चोरी, दोघांना लोणीकंद पोलिसांकडून अटक, पुढील तपास सुरू. इंदापूरमधील नीम साखर येथील उत्तम जाधव खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या अटकेत, आरोपीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई, न्यायालयाने सुनावली 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. बारामतीमध्ये मळेगाव पोलिसांची मोठी कारवाई, 4,56,000च्या दारूसह वाहने जप्त, 2 आरोपींना अटक, पुढील तपास सुरू. नाशिकमध्ये सिंहस्थ प्राधिकरणाची विशेष बैठक 3 सप्टेंबरला होणार. 2 बैठकीत सिंहस्थांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा घेतला जाणार आढावा.
पुण्यातील गुरुवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकाजवळ दुचाकी चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पुढील तपास सुरू. गोंदियातील इर्रीमध्ये जुगार अड्ड्यावर. वाशिममध्ये पावसाच्या खंडानंतर सोयाबीनवर अळीचं संकट. कारंजा तालुक्यात शेतकरी अडचणीत. कृषी विभागाने पिकांची पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्यातील शहागड येथे पत्रकाराच्या घरावर तलवार लाठ्यांनी हल्ला. 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ समोर. आरोपींवर कारवाईची मागणी. अमरावतीत कमी पावसाने वरुडच्या संत्रा मोसंबी बागांना मोठा फटका. फळगळतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात. हेक्टरी 50,000 रुपयांची तातडीने मदतीची मागणी. अमरावतीच्या जळका शहापूर येथील अवैध बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या खदानचा भांडाफोड. महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल. बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या खदान मालकावर कारवाईची मागणी. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून 58 लाख नोंदी आणि गॅझेटच्या मुद्द्यावर अमोल खुणेंकडून मनोज जरांगेंची खिल्ली उडवल्याचा व्हिडिओ समोर. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.